आमच्या लहानपणी का नाही गावाकडे आकाड महिना सुरू झाला की सगळ्यांच्या घरी आकाडपाटी दिली जायची. त्या आकाडपाटीमध्ये काय काय असायचं माहिती आहे का? धपाटे असायचं, तिलची असायची आणि त्याच्यानंतर वर कापण्या असायच्या. मग आम्ही बहीण भावंड काय करायचं, त्या कापण्या बाजूला काढून ठेवायच्या का तर त्या पितळा असायच्या ग, म्हणजे घट्ट जाड असायच्या म्हणून आम्ही खायचं नाही. पण माझ्या आई ज्या कापण्या बनवत होती ना ती एकदम पातळ, सगळ्यांना आवडायच्या. तर कुणाची तिलची छान असायची, कुणाचे धपाटे छान असायचे. पण माझ्या आईच्या कापण्या इतक्या भारी असायच्या, सगळेजण टोस्टसारखं चहामध्ये दुधामध्ये बुडवून खाण्यासारख्या कापण्या असायच्या. तर काय करायची माझी आई, गव्हाचं पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये गुळाचं पाणी करायचं, बडीशोप विलायचीची पावडर टाकायची, तेल किंवा तूप टाकायचं, पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि गुळाचं पाणी टाकून ते कणिक चांगलं घट्ट मळून घ्यायचं. चपातीपेक्षा जास्त घट्ट मळायचं आणि जेवढी चपाती पातळ लाटता येते तेवढी लाटायची बरं का. तर इथं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी किती पातळ लाटलेली आणि गरम तेलामध्ये टाकून कण्या कुरकुरीत अशा तळून घ्यायच्या. तर हे कण्या एकदम चहासोबत जर खाल्ला तर दुधासोबत खाल्ला तर एकदम टोस्ट सारख्या लागतात बरं का. खोटं बोलत नाही. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं नक्की बनवा आणि अशा जर कापण्या बनवल्या ना तुमची एक सुद्धा कापणी घरात उरणार नाही बरं का, एवढ्या भारी